वाईट जोडीदाराची 11 लक्षणे आत्ताच जाणून घ्या. नवरा बायकोचं नातं म्हटलं तर ते एकमेकांना आधार देणारं असावं, एकमेकांना खंबीरपणे साथ देणारं असावं. पण काही वेळा असं होतं की जोडीदार नावाचा माणूस आपल्या वेदनांचं कारण बनतो. या नवरा बायकोच्या नात्यात कधी पुरुष तर कधी बायको वाईटपणा घेत असते, चुकीच्या पद्धतीने वागत असते. अशा वेळी आपल्याला काय करावं हे सुचत नसतं. मी नेमकं काय करू, वागू तरी कसं? कधी ती व्यक्ती गप्प राहून त्रास देते तर कधी शब्दांनी जखमा करत असते. अशा नात्यात हळूहळू समोरचा माणूस जगणंच विसरतो आणि फक्त नातं निभावून नेण्याचे काम करत असतो. वाईट वागणारा जोडीदार ओळखणं सुरुवातीला कठीण असतं, कारण आधी तो खूप चांगला वागतो, नंतर त्याचं खरं रूप आपल्यासमोर हळूहळू येत असतं. असा जोडीदार समोरच्या व्यक्तीला एकटं पाडतो, आतून पोखरून टाकतो आणि गंमत म्हणजे बाहेरच्या लोकांना मात्र तो परफेक्ट जोडीदार दिसत असतो. आतल्या आत आपण कुढत राहतो, मानसिकदृष्ट्या खचत राहतो. म्हणूनच खूप उशीर होण्याच्या आधीच असा विषारी जोडीदार तुम्हाला ओळखायचा आहे. जाणून घ्या की तुमचं नातं तुम्हाला तोडतंय की घडवतंय. चला तर पाहूया वाईट जोडीदारांच्या त्या 11 लक्षणाविषयी, जे आपल्याला नेहमी दररोजच जोडीदाराच्या वागण्यातून दिसत असतात, परंतु आपण त्याला दुर्लक्ष करत असतो. तर त्यातील पहिले लक्षण म्हणजे स्वतःच्या चुका कधीच मान्य करत नाही किंवा मग स्वतः इग्नोर करायचे. अशा माणसाच्या डिक्शनरीत मध्ये सॉरी हा शब्द नसतो. तो काहीही चुकीचं बोलला तरी त्याला स्वतःचे ते बरोबरच वाटते आणि तुमचं मन दुखवलं तरी तूच जरा जास्तच मनावर घेतलंस असं म्हटलं जातं. त्याला आपल्या बोलण्याचा, आपल्या कृतीचा परिणाम समजून घ्यायचा नसतो. त्याला असं वाटत देखील नाही की आपल्याला त्याचा त्रास होतोय. समोरचा प्रत्येक वेळी चुकीचं वागत आहे, फक्त देवाने त्याला खासच घडवलं आहे, जो सतत बरोबर असतो. अशा वागण्यामुळे नात्यात समंजसपणा संपुष्टात येत असतो. एक जण कायम मान खाली घालून असतो आणि दुसरा ताठ मानेने अपमान करीत असतो. हे नातं नाही, हे गुलामीचं ओझं आहे. जो स्वतःची चूक मान्य करत नाही, अशा माणसासोबत राहणं म्हणजे दररोज थोडंसं मरण असतं. जीवनात प्रेम उरतच नाही, फक्त कटुता शिल्लक राहते आणि तडजोड करून नातं टिकवलं जातं. लक्षात ठेवा, जो चूक झाल्यावर माफ कर म्हणत असेल तो आपला जोडीदार, आणि जो माफ कर असं म्हणू शकत नाही तो आपलं प्रेम काय जपणार, काय जाणणार? नेहमी तुमच्याच चुका शोधणार. असा देखील एक प्रकार त्या लक्षणापैकी आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी समोरचा सतत काही ना काही त्रुटी शोधतच असतो. स्वयंपाकात चूक, बोलण्यात चूक, कपड्यात चूक, वागण्यात चूक. चुका शोधायची मशीनच जणू. त्याचं कौतुकाचं भांडार रिकामं आणि टीकेचं ओसांडून वाहणारं असतं. असा माणूस घरामध्ये नकारात्मकता भरून ठेवतो. त्याच्या बोलण्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होत असतो. कधी कधी आपल्याला असं वाटतं की त्याचं म्हणणं कदाचित बरोबरही असेल, आपलंच काहीतरी चुकतंय. पण नंतर चुका सुधरून सुद्धा तेच तेच ऐकावे लागत असेल तर आपल्याला हे लक्षात येतं की ही त्याची वाईट सवय आहे. तो तुम्हाला लहान दाखवतो, कमीपणा दाखवतो, कारण त्याला स्वतःला मोठं दाखवायचं असतं. त्याच्या नजरेत सगळेच मूर्ख, फक्त तोच ज्ञानी. असं नातं माणसाला तोडतं, वाढवत नाही. यामुळे तुम्ही स्वतःच्या मूल्यांवर शंका करायला सुरुवात करतात. तुमचा कॉन्फिडन्स देखील कमी होत असतो. अशा जोडीदारापासून सावध राहा, कारण तो हळूहळू तुमचं मन खाऊ लागतो. कौतुकाच्या 2 शब्दांनी नाती जुळत असतात, पण टोमण्यानी हीच नाती उद्ध्वस्त होत असतात. म्हणून तुम्हाला अशा जोडीदारापासून देखील सावध राहायचे आहे. तुमच्या भावना समजून न घेणारा, हे देखील तिसरे लक्षण आहे. जोडीदाराचा एक अतिशय भयानक प्रकार म्हणजे तुम्ही आनंदी असलात तरीही त्याला फरक पडत नाही आणि तुम्ही दुःखी असलात तरीही त्याला फरक पडत नाही. उलट तो म्हणतो, आता काय झालं तुला पुन्हा? फक्त त्याला स्वतःच्या जगाचीच चिंता असते. अतिशय स्वार्थी अशी याची वृत्ती असते. तुम्हाला वाईट वाटलं, मन खटू झालं, तुम्ही रडलात तरीही या गोष्टीचा त्याला काहीही फरक पडत नाही. त्याच्यासाठी ते नाटक असतं. तो तुमचं ऐकून देखील घेत नाही किंवा घेतलं तरी दुर्लक्ष करतो. अशा वेळी आपण एकदम एकटे पडतो, कारण नातं म्हणजे फक्त शरीराने सोबत असणे नाही, तर ती एक भावना आहे. तुमचं मन समजून घेणं, तुमच्या भावना ओळखणं ही त्याची जबाबदारी असते. पण त्याच्यासाठी मात्र तुम्ही फक्त एक उपलब्ध माणूस असता. अशा प्रकारच्या स्वभाव असणाऱ्या जोडीदारासोबत राहणं म्हणजे गर्दीत राहून एकटं असल्यासारखा भास होतो.
आपलं मन समजून न घेणारा जोडीदार म्हणजे एकाच घरात राहून घरातलाच परका माणूस. अशा प्रकारे आपल्याला संवेदनशील जाणीव होत असते. त्यानंतरचे चौथे लक्षण आहे आर्थिक बाबतीत वर्चस्व गाजवणारा. संसार करत असताना काटकसर करणे आलेच. या बाबतीत स्त्रीचा हात कुणीही धरू शकत नाही. तरीही तिच्या काही हौसमौस असतात, काही गरजा असतात. काटकसर आणि कंजूसपणा यात सीमारेषा आहेत. ती जोडीदाराने जाणून घेतली पाहिजे. पण पैशाचं नियंत्रण हा त्याचा छुपा अधिकारच असतो. कोणत्या गोष्टीवर किती खर्च करायचा हे तोच ठरवतो. तुमचं मत विचारत देखील नाही. उलट तुम्ही काही मागितलं तर हे हवं होतं का आता, असं म्हटलं जातं. अशा माणसाचं प्रेमही पैशावरच तोललेलं असतं. तो तुमच्यावर पैसा वापरला तशी सत्ताही गाजवायला बघतो, प्रेम नाही. हे तर हिशोबाचं नातं झालं. घरात पैसा ही गरज आहे, पण ते सत्तेचं हत्यार नाही हे नक्कीच. जोडीदाराने पैशाच्या बाबतीत सामंजस्य जगायला हवं, हुकुमशाहीने नाही. असा आर्थिक दबाव स्त्री व पुरुष दोघांनाही तोडतो. कारण जेव्हा पैसा प्रेमापेक्षा वर ठेवला जातो तेव्हा प्रेम हरत असतं आणि अधिकार वाढतो. पैशाचं नातं टिकतं, पण प्रेमाचं नातं हे टिकत नाही. त्यानंतरचे लक्षण आहे वाद झाला तरी, त्याची चूक असली तरीही की तो गप्प बसणार. त्याची चूक झाली की तो बोलणं बंद करणार. संवाद तोडून शिक्षा देणं हा त्याचा अवगुण असतो. असेच प्रश्न सुटत नाहीत, उलट वाढतात. तुम्ही कमीपणा घेऊन बोलण्याचा प्रयत्न करता, पण तो मूड नाही असं म्हणत बोलणं टाळतो. त्याला फक्त तुम्हाला कमी दाखवायचं असतं. अशी शांतता म्हणजे भावनिक अत्याचार देखील असतो. घरात माणूस आहे, पण तो बोलत नाही, एकमेकांशी तुम्ही बोलत नाही, हे फार मोठं ओझं असतं. आणि अशाच वागण्यामुळे प्रेम हे राहत नाही. प्रेम संपुष्टात येतं आणि राग वाढत जातो. संशयाचं भूत वाढू लागतं. संवाद नसेल तर नातं म्हणजे बिन पाण्याचं झाड, ते शेवटी कोरडंच होतं, सुकतं आणि नंतर मरतं. अशा प्रकारे जर घडत असेल तर हे देखील तुम्ही लक्षात घ्यावे. त्यानंतरचा 6वा आहे 4 लोकात बदनामी करणारा आणि घालून पाडून बोलणारा. ही व्यक्ती घरात त्रास देतेच, पण बाहेरही तुमचं नाव खराब करते. ती अशीच आहे, तो असाच आहे, असं 4 लोकात सांगून स्वतःच स्वच्छ चेहरा लोकांसमोर दाखवायची कला काहींना अवगत असते. असा माणूस नात्याची मर्यादा विसरतो. तो विसरतो की आपल्या झाकलेली मुठी 1.25 लाखाची असते. जे काही आपल्या घरचं आहे ते बाहेर असं उघडं मांडायचं नसतं. अशाने नातं संपतं. एकमेकांबद्दलचा उरलासुरला आदरही संपुष्टात येतो. आपल्याच लोकात उभं राहून आपण परके असल्याचं आपला भास होत असतो. गर्दीत असतानाही सर्व लोक आपल्याकडेच पाहतात, आपल्याविषयी कुजबुज करतात. 4 चौघांनी आपल्याला रिस्पेक्ट द्यावी यासाठी आपण जोडीदाराची बदनामी करणे हे अत्यंत चुकीचे लक्षण आहे. हे देखील लक्षण खूप महत्त्वाचे आहे. तर हे 7वे लक्षण की कधी कधी जोडीदार काय करत असतो, बाहेरच्या लोकांमध्ये गेल्यानंतर आपल्या व्यक्तीची चूक दाखवायची, किंवा जर आपला तो व्यक्ती घरी नसेल, नवरा घरी नसेल किंवा बायको घरी नसेल तर तिच्याविषयी बदनामी करायची, काहीही सांगून तिचे नाव खराब करायचे आणि आपण मात्र सगळ्यांच्या नजरेमध्ये चांगले राहायचे. हे देखील अत्यंत विषारी लक्षण आपल्या जोडीदाराचे असते. यामुळे तुम्ही एकमेकांविषयी रिस्पेक्ट तर कमी करताच, परंतु समाजात देखील तुमचा काहीही मान राहत नसतो. त्यानंतरचे 8वे लक्षण आहे भावनिक दृष्टीने ब्लॅकमेल करणारा. मी नसतो तर तू जगली असतीस का, मी नसते तर तू राहिला असतास का, असं म्हणणारा नवरा किंवा मग बायको. एकमेकांना सतत घालून पाडून बोलणे. अशा दोन्ही जोडीदाराच्या आरोप प्रत्यारोप करण्याने तुमचं मन सतत गिल्टमध्ये राहत असतं. तर कधी ते तुमच्या प्रेमाचा वापर करून तुम्हाला बांधून ठेवतात, तर त्रास होतो, चिडचिड होते, माहीत असतं. पण त्या बंधनातून तुम्ही सुटूच शकत नाही. हे प्रेम नाही तर हा संमोहनाचा खेळ असतो. तुम्ही दूर जाणार नाहीत त्याला माहीत असतं, म्हणून तो अशा काही गोष्टी बोलत असतो. वारंवार तुम्हाला भावनिक जाळ्यामध्ये अडकवलेलं असतं. यालाच भावनिक ब्लॅकमेलिंग म्हणतात, म्हणजे नात्यातलं विष. यात तुम्ही जगत तर असता पण मोकळा श्वास घेऊ शकत नाही. ते म्हणतात माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण खरं म्हणजे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतात. स्वतःचाच हुकूम चालवणारे हे प्रेम कसले, ते तर कैद असते. एक ते जेल असल्याप्रमाणे असते, तुरुंग असल्याचा भास त्या ठिकाणी होत असतो. त्याच नंतरचा 9वा असा लक्षण आहे तुमच्या गरजेकडे दुर्लक्ष करणारा. तुम्हाला काय हवंय, काय आवडते याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नसतं. तुम्ही आजारी असला तरीही काय तू सारखी आजारी असतेस असं तो म्हणतो. कधीच विचारत नाही तुला काय हवंय. हा जोडीदार फक्त स्वतःच्या जगात हरवलेला असतो.
अशा वेळी समोरचा माणूस प्रेमाची आस धरून असतो, पण ती आस कधीच पूर्ण होत नाही. जेव्हा एकाची गरज दुसऱ्याला वाटेनाशी होते, तेव्हा त्या घरात प्रेमाची ऊब राहत नाही. फक्त रोजचा रांधा वाढा उष्टी काढा किंवा ऑफिसला जा, घरची कामे करा, ऑफिसची कामे करा, जेवा आणि झोपा असा दिनक्रम असतो आणि फक्त ओझं उरतं. अशा दुर्लक्षानं नातं कोरडी होतात आणि मनाच्या भिंतीवर मायेचा ओलावा जो असतो तो निघून जातो. फक्त भयान शांतता शिल्लक राहते. त्यानंतरचे 10वे लक्षण आहे स्वार्थी, प्रेमाचे ढोंग करणारा. हल्लीच्या काळात बऱ्याच मुली लग्न यासाठी करतात की आरामात राहता येईल. त्यांचं एक वाक्य असतं, राणी बनके रहूंगी. हे केवळ स्वार्थापोटी जडलेलं नातं असतं. याला भावनाशून्य प्रेम म्हणतात. पुरुषही या बाबतीत काही कमी नसतात. प्रेम करतात, पण त्यातून त्यांचा काही फायदा झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. तुम्ही उपयोगी वस्तू आहात तोपर्यंत सगळं गोड, काम झालं की चेहरा वाकडा. हे प्रेम नसून सोयीचं नातं असतं. स्वार्थाने बांधलेलं हे नातं असतं, गंजलेलं लोखंड असतं. असा माणूस तुमचं भावनिक नुकसान करू शकतो. तो तुमचा वापर करतो, पण देत काहीच नाही. प्रेम हे देवाणघेवाण नसते, तर ती जाणीव असते. पण याला फक्त स्वतःचा फायदा दिसत असतो आणि असं प्रेम म्हणजे शेवटी धोका हा हमखास ठरलेलाच आहे. अशा माणसाकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला फसवणं होय. बघा, तुमच्या जोडीदाराचे असे वागणे असेल तर नक्कीच तुम्हाला विचार करायचा आहे. त्यानंतरचं 11वे लक्षण आहे तुमच्या आत्मसन्मानाची जाणीव नसणारा. तो किंवा ती सतत तुम्हाला कमीपणा दाखवतो. तुमचं बोलणं, कपडे, विचार सगळं त्याला चुकीचंच वाटतं. हळूहळू तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं देखील सोडता. ते म्हणतात तुला काहीच अक्कल नाही आणि तुम्ही ते खरं मानता. हे सर्व धोकादायक आहे. तर मैत्रिणींनो किंवा मित्रांनो, ज्याने स्वतःचा सन्मान गमावला त्याचं आयुष्य संपलं. वाईट जोडीदार आधी तुमचं मन दुखवतो, मग जीवन नकोसं करतो. तो हसतो आणि तुम्ही रडता. अशा नात्यात राहणं म्हणजे स्वतःच्या सावलीशी भांडण करणं आहे. म्हणून स्वतःचा आदर करा, स्वतःला जपा. तो तुम्हाला कमी लेखतो त्याच्यापासून एक पाऊल मागे या, कारण आत्मसन्मान गेल्यावर आपलं काहीच उरत नाही. म्हणून स्वतःला जपा. ही वाईट 11 लक्षणे जोडीदारामध्ये असेल तर त्याला नक्कीच तुम्ही सुधारवण्याचा प्रयत्न करा. तुमच्यात जरी असतील, कळत नकळत तुमच्याकडून देखील ह्या चुका घडत असतील तर त्या तुम्ही देखील आत्ताच थांबवा. शेवटी नातं महत्त्वाचं असतं. नवरा बायकोचं नातं कधीही तुटू नये, कारण एकमेकांशिवाय या जगात पर्याय नाही आहे. त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून या गोष्टीची जाणीव मनामध्ये ठेवायची आहे. तुमच्या जोडीदाराच्या ह्या चुका तुमच्या लक्षात आल्या असतील तर त्याला वेळेवरच सावध करा आणि तुम्ही देखील सावध व्हा आणि आनंदाने पुढील आयुष्य जगा. आयुष्य खूप सुंदर आहे.